रात्री तुझा नवरा माझ्याजवळ होता आणि माझा नवरा तुझ्याजवळ होता. आपल्याला कसं समजलं नाही आहे कसं काय झालं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चुलत बहिणीने शहरामध्ये नवीन घर घेतलं होतं. तिने घर बघण्यासाठी नंदिनीला बोलावलं होतं. नंदिनीची चुलत बहीण साक्षी, ती खूप दिवसापासून शहरात राहत होती. साक्षीचा नवरा शहरामध्ये रिक्षा चालवत होता. 5-6 वर्षानंतर साक्षीने शहरामध्ये नवीन घर घेतलं. तिने तिच्या चुलत बहिणीला खास बोलावलं होतं घर बघण्यासाठी आणि ती एक छोटासा कार्यक्रम पण ठेवणार होती. साक्षीने नंदिनी आणि तिचा नवरा दोघांना पण बोलावलं होतं. नंदिनी आणि तिचा नवरा साक्षीच्या घरी आले. पहिल्या दिवशी घराचा कार्यक्रम झाला तेव्हा तिथे खूप सारे पाहुणे आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. तिथे फक्त आता साक्षी, नंदिनी आणि त्यांचे नवरे हे 4 जणच होते. दोघी चुलत बहिणीचे नवरे थोडेफार व्यसन करत होते. बाकी सर्व पाहुणे गेले होते आणि साक्षीने नंदिनी आणि तिच्या नवऱ्याला थांबायला सांगितले होते. आता ते 4च होते. त्यांचं स्पेशल जेवण होतं. जेवण वगैरे करून नंदिनी आणि साक्षी आता झोपायच्या तयारीला लागल्या होत्या. दोघींचे नवरे थोडेफार जेवणानंतर बसले होते आणि नंतर ते धुंदीत वेगवेगळ्या ठिकाणी गेले. साक्षीचा नवरा नंदिनीजवळ आणि नंदिनीचा नवरा साक्षीजवळ. त्या दोघींना रात्री काही समजलं नाही. सकाळी सकाळी जेव्हा साक्षी झोपेतून जागी झाली तेव्हा तिला तिच्याजवळ नंदिनीचा नवरा दिसला. ते बघून ती तर हैराण झाली होती. ती लगेच नंदिनीकडे गेली आणि साक्षीला तिथे तिचा नवरा दिसला. साक्षीने नंदिनीला झोपेतून जागे केले आणि तिला बाहेर नेऊन सर्व सांगितलं. रात्री तुझा नवरा माझ्याजवळ होता आणि माझा नवरा तुझ्याजवळ होता. हे कसं झालं, आपल्याला कसं समजलं नाहीये. दोघी पण हैराण झाल्या. पण दोघींनी सांगितलं की रात्री तसलं काहीच झालं नाही, ते फक्त झोपेत होते. तरी पण दोघींनी एकमेकांच्या नवऱ्याला हे कळू दिलं नव्हतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.